7.5 HP वर कृषी पंपधारक शेतकरी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी बांधवांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता माजी आमदार भाई संपत बापू पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले। बरोबर तो कौतुकास्पद आहे, त्याच्याबद्दल आमचा काही विरोध नाही, परंतु शासन आमच्या सगळ्या शेती पंप धारकांच्या मध्ये बुद्धिभेदाचा प्रकार या त्यांच्या निर्णयामुळे झाला असा। कारण प्रत्येक माणूस हा मनाला येईल तेवढी आशुशक्ती घेत नाही। माझं शेत नदीपासून जवळ आहे, 3 आसपावच्यावर पाणी पिते मी, तिथे 3 आसपावचं पाणी शेताला देतोय माझ्या, तिथे एखादी शेतकरी जवळ असला त्यालाही देतो। आणि जिथं माझी शेती डोंगराकडे आहे तिथं मला 10, 15, 20, 25 काय असेल हसपाव, त्या हसपावनं नेऊनच ती शेती भिजवायला लागते। आणि म्हणून हसपाव हे शेती पोलिटाखाली आणण्याचं साधन नाही, ते गरजेप्रमाणे माणूस त्याचा वापर करतो। आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगणं आहे की तुमचा जो काही युनिटचा दर आहे तो 3 हॉर्सपावरला निराळा आहे, 5 हॉर्सपावरला निराळा आहे, 7.5 हॉर्सपावरला निराळा आहे, 7.5 हॉर्सपावरच्या वरच्या बाजूला निराळा आहे। ज्या लघु दाबाच्या पाणी पुरवठा संस्था आहेत त्यांना निराळा आहे, उच्च दाबाच्या ज्या इरिगेशन स्कीम आहेत त्यांना निराळा आहे। आणि त्याच्यामध्ये खरोखर खाजगी पंपधारकावर आज अन्याय होतोय, कारण त्यांचा दर आज 2 रुपये 44 पैसे 7.5 पर्यंत सरकारने आता मापत, त्यामुळे त्यांच्या दराबद्दल आपल्याला बोलायची काही गरज नाही। आणि जर का लघु दाबाची 25 ची मोटर असेल, 50 ची असेल, 100 ची असेल, 200 पासूनची मोटर असेल तर त्याला मात्र सहकारी संस्थाही म्हणून युनिटला 1 रुपया आकारून एका युनिटला 1 रुपया आकार देतो। आणि उच्च दाबाच्या इरिगेशन फेडरेशनच्या आंदोलनामुळे त्यांना आता 1 रुपये 16 पैसे बसतात। आणि ही जर दराची उतरंड बघितली तर खाजगी पंपधारकावर फार मोठा याचा अन्याय होतो। आणि आमची सरकारला विनंती आहे की आम्हाला फुकट देऊ नकोस, तर किमान तुम्ही लघु दाबाच्या शेती पंपाच्या सहकारी संस्थांना जो दर आकारता तो आमच्या खाजगी पंपधारकांच्या पंपाला आकारून त्यांची नवीन बिलं करून त्यांना न्याय द्यावा अशी आम्ही मागणी केली। आमच्या निवेदनाचं आम्ही हेडिंगच असं केलेलं आहे, सावत्र भावांना हे सरकार न्याय देईल।